मी सध्या बीड तालुक्यातल्या नांदूर हवेली परिसरामध्ये गेल्या 2 तासांपासून या ठिकाणी पुराचं पाणी वाढल्यामुळे आपण या ठिकाणी अडकून पडलेलो होतो आणि एकूण 36 लोक या परिसरामध्ये पुराच्या पाण्यात अडकलेले होते आणि यानंतर त्यांना एनडीआरएफच्या टीमने सुखरूप बाहेर काढलेलं आहे। सध्या जर या ठिकाणी पाहिलं तर बीड नगर परिषदेची ही बोट आहे ती दाखल झाली आणि या बोटीच्या माध्यमातून आता आपण दुसऱ्या बाजूला जातोय। दुसरीकडे पिंपळगाव कानडा या ठिकाणी आणखी 12 लोक पुराच्या पाण्यात अडकून पडलेले आहेत आणि सध्या या ठिकाणची जर परिस्थिती पाहिली तर प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी पाहायला मिळतंय आणि शेती देखील पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे। या बाजूला गावामध्ये आणखी काही लोक अडकून पडलेले आहेत आणि त्यांना देखील आता सुरक्षित स्थळी हलवलं जाणार आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी देखील सूचना दिलेल्या होत्या प्रशासनाला की या ठिकाणचे जे नागरिक अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढावं। एकूणच आता हे जे नांदूर हवेली गाव आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे आणि चारही बाजूने या संपूर्ण गावाला पाण्याचा वेढा पडलाय। काही वस्तीवरचे एकूण 36 लोक जे होते ते पाण्यात अडकलेले होते, मात्र आता संपूर्ण गावाला पाण्याचा वेढा पडल्याने या गावातील जे वृद्ध महिला आणि लहान मुलं आहेत त्यांना या गावातून बाहेर सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। मात्र सध्या या ठिकाणाहून जे तरुण लोक आहेत त्यांना देखील आता या ठिकाणाहून हलवण्यात येणार आहे। आपणही या ठिकाणी 2 तासांपासून होतो, मात्र ज्यावेळेला बीडची नगर परिषदेची ही बोट या ठिकाणी आलेली आहे त्या बोटीच्या माध्यमातून आता आपण पुढच्या गावाकडे जातोय ज्या ठिकाणी आणखी काही लोक अडकून पडलेले आहेत। कॅमेरामन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।